राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवर बैठक होणार आहे। राष्ट्रवादीचा विधान परिषद उमेदवार ठरल्याची आता चर्चा आहे। आज नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। देवगिरीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे। आज नावाची घोषणा केली जाणार आहे। याच संदर्भात बैठक बोलावण्यात आली। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। देवगिरीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे। आज दुपारी ही बैठक होणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीनंतर नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। पत्रकार परिषद घेऊन अजित पवार हे नाव जाहीर करतील। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे। अनेक नावं चर्चेत होती, त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। आज राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। निश्चितच नीलम, कारण आपण पाहतोय की खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून कोणाला विधान परिषदेवरती पाठवण्यात येणार याची मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे। त्यामुळे आज विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।